आणि मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये मार्कंडेयांच्या समोर आज पांडव प्रगट झालेले आहेत। प्रत्येक गोष्टीच्या काळानुरूप तुला प्रत्येक गोष्ट माहिती पडेल आणि भूत भविष्य वर्तमान याचं त्रिकाल ज्ञान तुला प्राप्त होईल। काय एवढं नर्मदेला जात असतील, म्हणजे पायी यात्रा केली तर त्याला जवळजवळ 4 महिने लागतात की राजा असं नाही, आपण पूर्णपणे संकल्प घ्यायचा आहे आणि त्या संकल्पाने आपण पूर्णपणे सुरुवात करायची आहे। या प्रत्येक ठिकाणी जे काही आध्यात्मिक महत्त्व आहे, जे काही त्याचा धार्मिक अनुभव आहे, तो प्रत्येक अनुभव घेण्याकरता आपल्याला पूर्णपणे क्रमवार जायचं आहे। त्यावेळेला त्यांनी समोर बघितलं, त्यावेळेला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जन्मेजय राजाला दिसला। ज्योतिर्लिंग म्हणल्यानंतर भगवान शिवशंकरांची आठवण झाली, जे की पांडवांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त करण्याकरता, त्यांचे विकल्प मिटवण्याकरता, त्यांचे तर्क आणि वितर्क निघून जाण्याकरता नर्मदेची परिक्रमा केलेली होती। 14 पिढी अगोदर मांधाता म्हणून राजा झाला, ज्याच्या नावावरती ओंकारेश्वर भूमी आहे, जी मांधाता भूमी आहे। तुमच्या मनामध्ये जे संकल्प विकल्प आहेत ना, ते सुद्धा संपून जातील आणि तुमच्याही तर्क वितर्कांची पूर्णपणे उत्तरं याच्यामध्ये मिळतील। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नकोस गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। श्रावणामधल्या सत्संगाच्या निमित्ताने आपण नर्मदा परिक्रमेचा अनुभव घेतोय आणि मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये मार्कंडेयांच्या समोर आज पांडव प्रगट झालेले आहेत आणि वैशंपायन ऋषींना घेऊन जन्मेजय राजा निघालेला आहे की जीवनाचा खरा प्रवास काय आहे, तो प्रवास जाणून घ्यायचा आहे। जीवनामध्ये सुखदुःख काय येतात ते जाणून घ्यायचं आहे आणि या सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन, या तर्क वितर्काच्या पलीकडे जाऊन, या संकल्प विकल्पाच्या पलीकडे जाऊन खरोखर एक राजा म्हणून राज्य करायचं आहे, दुसऱ्यांकरता जगायचं आहे, दुसऱ्यांना संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्ती करून द्यायची आणि कुठल्याही क्षणी कोणी काही विचारलं तर त्याचं उत्तर माझ्याकडे असायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींकरता मी सक्षम असायला पाहिजे। या भावनेने हे संपूर्ण आता प्राप्त होणार आहे, त्या आनंदाने जन्मेजय राजा वैशंपायन ऋषींबरोबर निघालाय आणि वैशंपायन ऋषींनी राजाला सांगितलं की राजा, या सगळ्या गोष्टीची तुला प्राप्ती होईल, मी तुला इतकं ज्ञानी करीन आणि त्याचबरोबर अध्यात्मामध्ये इतका तुला दूरवर तुला घेऊन जाईन की निश्चितपणे प्रत्येक गोष्टीच्या काळानुरूप तुला प्रत्येक गोष्ट माहिती पडेल आणि भूत भविष्य वर्तमान याचं त्रिकाल ज्ञान तुला प्राप्त होईल। आणि खरोखरी नर्मदे परिक्रमा करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं की खरंच हे लोक काय एवढं नर्मदेला जात असतील, म्हणजे पायी यात्रा केली तर त्याला जवळजवळ 4 महिने लागतात। किमान लागणारा कालावधी 120 दिवसांचा आहे। म्हणजे 3600 किलोमीटरची यात्रा ओंकारेश्वर टू ओंकारेश्वर होते, म्हणजे रोज 30 किलोमीटर चाललं तरी 120 दिवस नक्की लागणार। मग खरोखरी लोक त्यांच्या आयुष्यामधले 120 दिवस म्हणजे 4 महिने काय याच्याकरता देत असतील, खरोखरी तिथे जाऊन काय प्राप्ती होते आणि खरंच नर्मदा तट इतका सुंदर आहे का, या सगळ्या मनाच्या या आपल्या कल्पना किंवा या प्रत्येक मनामध्ये पडलेले प्रश्न, या प्रश्नाची उत्तरं या सत्संगाच्या माध्यमातून आपोआप तुम्हाला मिळतील आणि खरोखरी तुमचे पाय नर्मदेकडे वळतील आणि खरोखरी तुम्ही सगळ्यांनी नर्मदा तटी यावं आणि त्या आनंद तुमच्या आयुष्यामध्ये यावा, तो आनंद तुम्ही भरभरून घ्यावा, सगळा उद्देश याच्यामध्ये साध्य करायचा आहे। त्यामुळे तुम्ही या सगळ्या सत्संगामध्ये खरोखरी अगदी शांतपणे आणि बारकाईने ऐका। तुमच्या मनामध्ये जे संकल्प विकल्प आहेत ना, ते सुद्धा संपून जातील आणि तुमच्याही तर्क वितर्कांची पूर्णपणे उत्तरं याच्यामध्ये मिळतील। जन्मेजय राजाला घेऊन वैशंपायन ऋषी ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये पोहोचले आणि ओंकारेश्वर क्षेत्री पोहोचल्याच्या नंतर जन्मेजय राजाला प्रथमतः नर्मदेचं दर्शन झालं। नर्मदेच्या समोर वैशंपायन ऋषींनी त्या ठिकाणी जन्मेजय राजाला उभं केलं आणि सांगितलं, राजा बघ, डोळे भरून या नर्मदा मैयाकडे बघ, ही सगळ्यांची आई आहे आणि हिचं दर्शन घे। आणि खरोखरी ज्यावेळेला जन्मेजय राजांनी नर्मदा मैयाकडे बघितलं, कळत नकळत त्याच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि नर्मदेकरिता एक स्नान, तुझे दोष पलटी रानो रानो, मग तू अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, सर्व तीर्थे घडती एक वेळा, नर्मदा डोळा देखी आला। फक्त नर्मदेला डोळ्यांनी बघितलं तर सगळ्या तीर्थांचं पुण्य घडतं,
सगळ्या तीर्थांचं दर्शन होतं. असं का बरं होतं म्हणून जन्मेंजय राजांनी त्यावेळेला उत्सुकतेने वैशंपायन ऋषींना विचारलं. त्यावेळेला वैशंपायन ऋषी म्हणतात की हे जन्मेंजय राजा, या ठिकाणी पृथ्वीवरती 60,000 कोटी तीर्थ आहेत आणि 60,000 कोटी तीर्थ या जगामध्ये, या पृथ्वीवरती, या वसुंधरेवर असताना ही सगळी तीर्थ नर्मदा तटी स्नानाला येतात. ही सगळी तीर्थ नर्मदेमध्ये पतित पावन होतात आणि नर्मदेमध्येही पतित पावन होत असल्यामुळे एकट्या नर्मदा मैयाचं दर्शन झालं तरी 60,000 कोटी तीर्थांचं पूर्णपणे दर्शन आपल्याला लाभतं. हे ऐकून जन्मेंजय राजाला आणखीन आनंद झाला आणि तो म्हणला की मग आता लवकरात लवकर आपण सुरुवात करू. तर ते म्हणले की राजा, असं नाही, आपण पूर्णपणे संकल्प घ्यायचा आहे आणि त्या संकल्पाने आपण पूर्णपणे सुरुवात करायची आहे. या प्रत्येक ठिकाणी जे काही आध्यात्मिक महत्त्व आहे, जे काही त्याचा धार्मिक अनुभव आहे, तो प्रत्येक अनुभव घेण्याकरता आपल्याला पूर्णपणे क्रमवार जायचं आहे. वैशंपायन ऋषींचं ते उद्गार ऐकून राजाला पूर्णपणे आनंद झाला. राजा म्हणला, जसं तुम्ही म्हणाल तसं, आणि तुम्ही सांगा मला, आपण लगेच संकल्प करू आणि आपण पुढे निघू. मग त्याप्रमाणे संकल्पाला कुठे जायचं, त्यावेळेला त्यांनी समोर बघितलं. त्यावेळेला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जन्मेंजय राजाला दिसलं आणि राजा म्हणला, हा सुंदर परिसर कुठला आहे? त्यावेळेला ते म्हणले की राजा, तू आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये आहेस. या ठिकाणी हा मांधाता नावाचा पर्वत आहे आणि या मांधाता नावाच्या पर्वतावरती भोवती ही पूर्णपणे ओंकार स्वरूपामध्ये, ओम अक्षरामध्ये नर्मदा मैया वाहते आणि या ओमचं फार महत्त्व आहे. ज्योतिर्लिंग म्हणल्यानंतर भगवान शिवशंकरांची आठवण झाली. जन्मेंजय राजांनी मनोमनी हात जोडले आणि पूर्णपणे भावाने तो कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुगटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नमो पार्वती पते हर हर महादेव असं पूर्णपणे उच्चारण करून जन्मेंजय राजा आता त्या ठिकाणी ओंकारेश्वराच्या दर्शनाला निघाला. ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये दर्शनाला आल्यानंतर वैशंपायन ऋषींना देखील आनंद झाला. दोघांनी बरोबर नर्मदेचं जल घेतलं आणि नर्मदेचं जल त्या ठिकाणी ओंकारेश्वरच्या शिवलिंगावर अर्पण करण्याकरता दोघं जण आतुर झाले. आणि ते जल घेत असताना जन्मेंजय राजांनी वैशंपायन ऋषींना विचारलं आणि वैशंपायन ऋषींना जन्मेंजय राजा म्हणाला की मला असं वाटतं की आपण शिवावरती जल अर्पण करताना आपण पुन्हा एकदा पवित्र व्हायचं का, आपण नर्मदेमध्ये स्नान करायचं का. वैशंपायन ऋषींना सुद्धा आनंद झाला आणि त्या दोघांनी पूर्णपणे जाऊन नर्मदा स्नान केलं, नर्मदेमध्ये डुबी मारली आणि नर्मदेमध्ये स्नान केल्याचा एक आनंद असतो, तो अपार आनंद पूर्णपणे प्राप्त झाला. वैशंपायन ऋषींनी त्यावेळेला जन्मेंजय राजाला सांगितलं की राजा, तू अगदी तुझ्या पूर्वजांप्रमाणे आहेस. तो म्हणला, म्हणजे कसं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पांडवांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त करण्याकरता, त्यांचे विकल्प मिटवण्याकरता, त्यांचे तर्क आणि वितर्क निघून जाण्याकरता आणि संकल्पाने पूर्णपणे आयुष्यामध्ये सुदृढ प्रत्येकाला समानता प्राप्त करून देण्याकरता नर्मदेची परिक्रमा केलेली होती. या ठिकाणी तुझे पूर्वज सुद्धा आलेले होते आणि मार्कंडेय ऋषींना भेटल्यानंतर मार्कंडेय ऋषींना त्यांनी पहिली विनंती केली की या नर्मदेमध्ये आम्हाला स्नान करायचं आहे, या नर्मदेमध्ये आम्हाला पहिली डुबकी मारायची आहे. आणि मार्कंडेय ऋषी त्यांना या ठिकाणी घेऊन आले आणि मार्कंडेय ऋषींनी त्या ठिकाणी यांना सगळ्यांना स्नान संपन्न केलं. त्यांनी सगळ्यांनी स्नान केलं, मार्कंड ऋषींनी त्यांना स्नान घातलं आणि त्याप्रमाणे मग जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषींनी पूर्णपणे स्नान घातलं आणि दोघांनी नर्मदेमध्ये उभे राहून सूर्याला अर्घ्य दिलं, भगवान शिवशंकरांना अर्घ्य दिलं आणि अर्घ्य दिल्यानंतर जे काही आपले कमंडलू होते त्या कमंडलूमध्ये पाणी भरून घेतलं आणि आता हे नर्मदा जल ते ओंकारेश्वरला अभिषेक करणार होते आणि दोघेही जण ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वर क्षेत्राच्या आल्यानंतर ओंकारेश्वरला दोघांनी पूर्णपणे नर्मदा जलाने अभिषेक केला. अनेक सुंदर प्रकारचा रुद्रपाठ हा वैशंपायन ऋषींनी केला आणि जन्मेंजय राजा तो पूर्णपणे नर्मदेचं जल ओंकारेश्वरला अर्पण करत होता. अतिशय आनंदामध्ये दोघंही जण होते आणि पूर्णपणे ओंकारेश्वराचं मन भरून दर्शन घेऊन बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर जन्मेंजय राजांनी वैशंपायन ऋषींना विचारलं की ऋषी, मला पहिले सांगा की ते ओंकारेश्वर भगवान कसे प्रगट झाले. आणि खरोखर ओंकारेश्वराची गोष्ट इतकी सुंदर आहे. आतापर्यंत अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला रामायणाचा रेफरन्स दिला जातो की रामाने असं केलं, रामाच्या वेळेला असं झालं, म्हणजे हे रामकालीन आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की अध्यात्मामध्ये सर्वात सुरुवात ही रामापासूनच झाली असेल. खरोखरी रामायणच पहिलं घडलं असेल, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा रामाच्या पिढीच्या 14 पिढी अगोदर, म्हणजे राम जन्माला येण्याच्या 14 पिढी अगोदर मांधाता म्हणून राजा झाला, ज्याच्या नावावरती ओंकारेश्वर भूमी आहे, जी मांधाता भूमी आहे. आणि या मांधाता राजाचं वैशिष्ट्य असं होतं की हा मांधाता राजा आपल्या आईकडनं जन्माला आला नाही, तर त्याच्या वडिलांकडनं जन्माला आला.
वडिलांकडनं याची गर्भधारणा झाली गेली आणि वडिलांनी 9 महिन्यानंतर या मांधाता राजाला जन्म दिला. हा मांधाता राजा इतका शिवभक्त होता की या मांधाता राजाच्या शिवभक्तीमुळे ओंकारेश्वर भगवान या ठिकाणी प्रगट झाले आणि रामाच्या 14 पिढ्या अगोदर या ठिकाणी ओंकारेश्वर विराजमान आहेत. आणि ओंकारेश्वर नाम काय आहे तर संपूर्ण मांधाता पर्वत हा पूर्ण ओंकारामध्ये आहे. आपण सगळेजण कैलास मानसरोवर यात्रा सुद्धा करणार आहोत आणि प्रतिवर्षी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादांमुळे, वाडवडिलांच्या पुण्याईमुळे, गुरूंच्या आशीर्वादामुळे आणि खरोखरी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे दरवर्षी आपली कैलास मानसरोवर सुद्धा यात्रा घडते. आणि या कैलास मानसरोवर यात्रेवरती कैलासाला भेटायला अनेक लोक गेले. रावण सुद्धा प्रत्येक वेळेला कैलासावरती जायचा, परंतु भगवान शिवशंकरांना कैलासाच्या ठिकाणी भेटायला पहिला कोण भक्त गेला असेल तो मांधाता राजा. आणि मांधाता राजांनी शिवांकरता पूर्णपणे अख्ख्या पृथ्वीवरती जेवढी जमीन आहे तेवढी एका दिवसामध्ये जिंकली. म्हणजे काय पराक्रम असेल, काय कर्तृत्व असेल म्हणजे मांधाता राजाचा. खरोखरी ओंकार स्वरूप ज्याच्याकरता नर्मदा त्या ठिकाणी वाहते. ओंकार म्हणजे की पूर्णपणे बीज ज्याच्या बरोबर आहे, प्रणव ज्याच्या बरोबर आहे, ज्याच्या बरोबर ती पूर्णपणे सगळ्या प्रकारचं यश आहे, ते यश बरोबर असलेल्या माणसाचं काय कर्तृत्व असणार. मांधाताने केवळ एका दिवसामध्ये संपूर्ण भूमी जिंकली आणि ती भूमी जिंकल्यानंतर माझे शिव कुठे आहेत, माझे शिव कुठे आहेत या याचनेने तो त्यांच्या पाठीमागे फिरायला लागला. आणि त्यावेळेला शिव त्याला कुठेही भेटले नाही. आणि त्यावेळेला शिवांचं पहिल्यांदा निवासस्थान सगळ्यांना कळलं की ते कैलासावरती आहेत. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना त्यावेळेला माहिती नव्हतं की कैलासावरती शिव राहतात. आणि त्यावेळेला कैलासावरनं शिवांनी मांधाता राजाला आवाज दिला की मांधाता मी इथे आहे. त्या आवाजाच्या दिशेने मांधाता राजा निघून गेला आणि त्यावेळेला कैलासावरती शिव राहतात हे पृथ्वी तलातल्या सगळ्या लोकांना मान्य झालं. कैलास मानसरोवर गेलेला मांधाताच्या भूमीवरची पहिली व्यक्ती जी आहे, मांधाता राजा ही भूमीवरची पहिली व्यक्ती आहे. आणि मांधाता राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान शिवशंकरांचं कैलासावरती दर्शन झालं. त्यावेळेला त्याचे जे अश्रू निघाले ते अश्रू त्या ठिकाणी मानसरोवरामध्ये मिसळले आणि म्हणून मानसरोवर पवित्र आहे. कैलासला जाणं आहे भगवान शिवशंकरांचं दर्शन आहे, तर मानसरोवरला जाणं आहे प्रत्येक शिवभक्ताचं दर्शन आहे. कैलासावरती गेल्यानंतर शिवाची अपरंपार कृपा आपल्याला लाभतेच, परंतु मानसरोवरती गेल्यानंतर प्रत्येक भक्ताचं प्रेम आणि शिवाची खरोखरी कृपा, आशीर्वाद हे आपल्याला मानसरोवरमध्ये लाभतात. जे मांधाता राजाच्या अश्रूंनी पतित पावन झालेलं आहे असा मांधाता राजा. आणि या मांधाता राजाचा इतिहास ऐकल्यानंतर त्यावेळेला ऋषींनी आवर्जून सांगितलं की जन्मेंजय राजा या ओंकारेश्वराचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. या ओंकारेश्वराचं महत्त्व सांगत असताना जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषी म्हणतात की शंकर आणि पार्वती या ओंकारेश्वरच्या ठिकाणी निवासाला येतात, म्हणजे रात्री झोपायला या ठिकाणी येतात. प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये 12 ज्योतिर्लिंगांमध्ये शिवपार्वती भ्रमण करतात आणि काही शिवलिंग असे आहेत की ज्या शिवलिंगामध्ये शिव आणि पार्वती दोघंही जण आहेत. पार्वती ही शक्तीचं प्रतीक आहे आणि शक्तीशिवाय शिव हे शिव आहेत. म्हणून ज्योतिर्लिंगामध्ये बघितलं तर 12च्या 12 ज्योतिर्लिंग पवित्र आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्त 7-8 ज्योतिर्लिंगामध्ये पूर्णपणे गर्दी राहते आणि 4-5 ज्योतिर्लिंगामध्ये अगदी दिवसभर तुम्ही शिवलिंगाला मिठी मारून बसता इतकी मोकळीक राहते. मग असा प्रश्न पडतो की 12 ज्योतिर्लिंग पवित्र आहेत, तर मग त्याच्यामधले 7-8 ठिकाणीच गर्दी का, 5 ठिकाणी गर्दी का नाही. तर ज्या ठिकाणी गर्दी नाही त्या ठिकाणी शिव एकटे आहेत, तिथे शक्तीचा वास नाहीये. आणि शक्तीचा वास नाहीये तर शिव शव आहेत, म्हणून त्या ठिकाणी गर्दी नाही. आणि ज्या ठिकाणी शिव आणि शक्ती दोघंही आहेत तिथे तुम्ही अक्षरशः बघा 5-6 तास गेल्याशिवाय तुम्हाला दर्शनाच्या रांगेतून दर्शन घेतल्याशिवाय मोकळीक होणार नाही. म्हणजे 5-6 तास तुम्हाला थांबावं लागेल, इतकी गर्दी प्रतिदिवशी त्या ठिकाणी आहे. ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये शिव आणि पार्वती निवासाला येतात, झोपायला येतात, म्हणून इथली शयन आरती जी आहे ही शयन आरती महत्वाची आहे. इथे शयनाकरता भगवान येतात. आणि तुम्ही रात्रीच्या आरतीला गेलात तर 9:30च्या नंतर पूर्णपणे देवाचा पलंग सजवलेला असतो. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर देवाची बेडरूम पूर्णपणे सजवलेली असते आणि मग त्या ठिकाणी पूर्णपणे सगळा तो हे मांडलेला असतो, सरंजाम मांडलेला असतो की देव आल्यानंतर लगेच काही झोपणार नाहीत, तर मग पहिले ते बसतील, म्हणजे ते बसतील तिथे ते काही सरबत पान घेतील म्हणून सरबत तयार करून ठेवलेलं असतं. देव विडा खातील म्हणून विडा त्या ठिकाणी बनवून ठेवलेला असतो. त्याच्यानंतर पार्वती आई साहेबांबरोबर देव बसतील, त्याच्या वेळेला देव सारीपाट खेळतील म्हणून सारीपाटाचा खेळ मांडलेला असतो. आणि त्याच्यानंतर मग पूर्णपणे शय्या ही लावलेली असते, ती झोपाळ्यावरती लावलेली असते. आणि मग या ठिकाणी सारीपाटाचा खेळ झाल्यानंतर देव झोपतील. एक साधारण 11-11:15 दरम्यान, म्हणजे 11 ते 11:15 वाजता मंदिर बंद होतं आणि मंदिर बंद झाल्याच्या नंतर पहाटे 3 वाजता मंदिर उघडलं जातं. 3 वाजता देवाला उजेडलं जातं. त्यावेळेला 3 वाजता देव ओंकारेश्वरमधनं बाहेर पडतात. देव थेट तिकडनं उज्जैनला जातात. म्हणून उज्जैनची भस्म आरती महत्वाची आहे आणि ओंकारेश्वरची शयन आरती महत्वाची आहे. आज ज्या वेळेला म्हणजे की शंकर पार्वती त्या ठिकाणी सकाळून निघून जातात त्यावेळेला पुन्हा रात्री झोपण्याकरता त्या ठिकाणी येतात. म्हणजे आणि त्यावेळेला पार्वती आणि शंकर दोघंही जण ओंकारेश्वरमध्ये प्रगट केले.
गर्भगृहामध्ये आणि गर्भगृहामध्ये प्रकट करत असताना तिथले जे पंडितजी होते, तिथले जे पुजारी होते, ते पुजारी ते ब्राह्मण दाराशी उभे होते आणि पार्वती आईसाहेबांनी विचारलं की आज सारीपाटाचा आतमध्ये गेल्यावर खेळ खेळला जाईल, सांगा सारीपाठामध्ये कुणाची जीत होईल, कोण जिंकेल? आणि त्यावेळेला निश्चितपणे देवाच्या प्रेमामुळे पुजारी बोलून गेले की निश्चितपणे महादेव जिंकतील आणि महादेवांची जीत होईल. पार्वती आईसाहेब आतमध्ये निघून गेल्या आणि नेहमीप्रमाणे सारीपाटाचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पुजाऱ्यांनी दार उघडलं आणि देव बाहेर जायला निघाले, त्यावेळेला पार्वती आईसाहेब म्हणले की पुजारी काल तुम्ही चुकले, अहो देव जिंकले नाही, मी जिंकली, खेळामध्ये माझी जीत झाली, देव हारले आणि आता मी तुम्हाला श्राप देते, असं म्हणून तिने पुजाऱ्यांना श्राप दिला आणि त्या तिकडनं निघून गेल्या. आईसाहेब पुढे निघून गेल्या. त्या शक्तीचा श्राप लागल्यानंतर पुजारी खूप नाराज झाले आणि तेवढ्यात काही अप्सरा त्या ठिकाणी आल्या. अप्सरा आतमध्ये दर्शनाला जाताना त्यांनीही पुजाऱ्याला अभिवंदन केलं आणि म्हणले, अहो तुम्ही ओंकारेश्वरचे पुजारी आहात, साधारण सगळे ओंकारेश्वर तुमच्या ताब्यात आहेत आणि मग तुमचा चेहरा असा प्रपंचाने गासलेला का दिसतोय, कुठली अशी विवंचना तुमच्या मनामध्ये आहे? त्याच्यावेळेला त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि त्यावेळेला सांगितलं की मला पूर्णपणे श्राप मिळाला आहे. पुढे अप्सरा म्हणल्या, काही काळजी करू नका, आम्ही आतमध्ये जातो, शिवलिंगाची पूजा करतो आणि याच्यावरती उपाय तुम्हाला बाहेर येऊन सांगतो. अप्सरा आतमध्ये गेल्या, त्यांनी मनोभावे ओंकारेश्वराची पूजा केली आणि बाहेर आल्यानंतर पुजाऱ्याला सांगितलं की तू 16 सोमवाराचं व्रत कर. 16 सोमवाराचं व्रत करून झाल्यानंतर आईसाहेबांची, जगदंबेची, शक्तीची तुझ्यावरती पूर्णपणे कृपा होईल. तुला शिवाचे तर कृपा आशीर्वाद मिळतीलच, पण शिवांबरोबर तुला शक्तीचे पण कृपा आशीर्वाद मिळतील. त्याप्रमाणे 16 सोमवाराचं व्रत आहे, हा सुद्धा नर्मदा तटाचा एक मोठा उपक्रम आहे, नर्मदा तटावरची मोठी साधना आहे. 16 सोमवार करत असताना सुद्धा नर्मदा जलाचं प्राशन करणं किंवा ओंकारेश्वराचं दर्शन घेणं हा सुद्धा त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो, महत्त्वाचा भाग घेतला जातो. किंबहुना असं आहे की ज्यांचे 16 सोमवार घडलेत, हा माझा वैयक्तिक मी अनुभव सांगतोय की ज्यांच्या हातून 16 सोमवार झालेत त्यांना नर्मदाचं दर्शन झालेलं आहे किंवा नर्मदाचं दर्शन झालेलं आहे, ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 16 सोमवाराचं व्रत केलंय. निश्चितपणे त्यांचं व्रत यशस्वी झालंय, फलदायी झालंय. ज्या काही तर्क वितर्क करतात, ज्या काही संकल्पाने त्यांनी ते केलेलं होतं, ते संकल्प देखील पूर्ण झालेले आहेत. आपल्या आयुष्यामध्ये असं काही व्रत आपल्याला करायचं असेल तर 16 सोमवाराचं व्रत करत असताना निश्चितपणे आपण नर्मदा स्नान करावं, ओंकारेश्वरांचं दर्शन घ्यावं, ओंकारेश्वरांचे आशीर्वाद घ्यावे आणि व्रताची सुरुवात करावी. किंबहुना तुमचं व्रत यशस्वी होणारच म्हणजे, आणि हे झाल्यानंतर बघा खूप लवकर तुम्ही नर्मदा तटी येता आणि ओंकारेश्वरचं दर्शन निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होतं. जन्मेंजय राजाला हे सगळं ऐकून आनंद झाला आणि जन्मेंजय राजांनी सुद्धा सांगितलं की वैशंपायन ऋषींना की तुम्ही सांगाल त्यावेळेला आपणही 16 सोमवाराचं व्रत करू. निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला तेवढा कालावधी जाणार असेल तर आपण त्याच्यामध्ये ह्या व्रत जर पूर्ण होणार असेल तर आपण करू. आणि खरोखरी 120 दिवस म्हणजे 4 महिन्याचा कालावधी होतो आणि 16 सोमवार म्हणजे एका आठवड्याचे 4 धरले तरी 4 महिन्यामध्ये 16 सोमवार होऊन जातात. दोघांनी, वैशंपायन ऋषींनी सांगितलं की आपण दोघांनी व्रत करू आणि जन्मेंजय राजा आणि वैशंपायन ऋषी त्या व्रताच्या आनंदामध्ये आज ओंकारेश्वरमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये रुळले. प्रत्येक ठिकाणी अगदी भरभरून राजाला माहिती ते सांगत होते आणि मार्कंडेय ऋषींनी सुद्धा हाच इतिहास पूर्णपणे पांडवांना सांगितला. आज ओंकारेश्वर तीर्थाचं महात्म्य आपण ऐकलं आणि या मानधाता भूमीवरती आपला स्वतःचा आश्रम आहे, माधव स्पर्श. 350 चंदन आपल्या 1 एकर जागेमध्ये आहेत. तुम्हालाही सगळ्यांना आमंत्रण आहे की 16 सोमवाराचं व्रत आयुष्यात होईल त्यावेळेला होईल, पण नर्मदा तटी येण्याची संधी तुम्ही हुकवू नका. नर्मदा तटी 100% या. आपला स्वतःचा आश्रम आहे, आपल्या आश्रमामध्ये राहा. ज्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर नर्मदा स्नान तर होईलच, ओंकारेश्वराचं दर्शन सुद्धा होईल आणि खरोखरी शयन आरतीचं दर्शन सुद्धा आपल्याला घडेल. शिव आणि पार्वती ज्या शयनाकरता ओंकारेश्वरमध्ये येतात त्या शयन आरतीचं दर्शन आपण सगळेजण घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. नर्मदे हर.